नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 23 एप्रिल 2026 गुरुपुष्पामृत योगाचा संपूर्ण पूजाविधी पूर्ण मराठीमध्ये पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग चालू करूया. गुरुपुष्पामृत योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. ह्या दिवशी केलेली पूजा, जप आणि दान आणि नवीन कार्याची सुरुवात विशेष फलदायी मानली जाते. हा योग गुरु आणि ब्रह्मस्फूर्ती आणि पुष्प नक्षत्र यांच्या संयोगाने तयार होतो. गुरु हा ज्ञान, धन, विवाह, संतती आणि नोकरी, आध्यात्मिक प्रगतीचा कारक ग्रह असल्यामुळे ह्या दिवशी त्याची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. खाली गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी करावयाचा सविस्तर पूजाविधी दिला आहे. आपण बघूया. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नंबर 1. पूजेची तयारी कशी करायची आहे आपण जाणून घेऊया. पहिले स्वच्छता. घर नीटनेटके. देवघर स्वच्छ. सकाळी लवकर उठून घर आणि देवघर स्वच्छ करा. शक्य असल्यास गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शिंपडून शुद्धी करा किंवा गोमूत्र शिंपडा. घर स्वच्छ असेल तरच पूजा छान दिसते आणि घरात सुख, समृद्धी, धनलक्ष्मी प्राप्त होते. स्नान करून स्वच्छ, शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. पिवळा रंग हा गुरुग्रह आणि याचा प्रतीक आहे. त्यामुळे पिवळा रंग हा गुरुपुष्पामृतच्या दिवशी खूप शुभ मानला जातो. नंबर 2. पूजेचे साहित्य काय लागणार आहे आपण पाहूया. त्या सगळ्या वस्तू तयार ठेवायच्या आहेत. हळदीच्या गाठी किंवा पावडर पण चालेल. कुंकू, अक्षदा, तांदूळ, जसे पिवळी फुले, पिवळा कापड, दीप, तूप किंवा तेलही चालेल. अगरबत्ती, धूप, नैवेद्य काय काय चालेल बघूया. लाडू, केळी, गूळ, चणे, पाणी कलशासाठी, सुपारी आणि नारळ. नंबर 3. देवस्थान सजावट. देवघरात स्वच्छ आसन ठेवा. भगवान विष्णू, दत्तात्रेय किंवा गुरुची प्रतिमा, मूर्ती ठेवा. पिवळ्या फुलांची सजावट करा आणि कलश स्थापना करा. नंबर 4. संकल्प करा. पूजा सुरू करण्यापूर्वी उजव्या हातात पाणी घ्या, अक्षता घ्या आणि फुले घेऊन मनपूर्वक संकल्प करा. तुमची इच्छा मांडा आणि आज गुरुपुष्पामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर मी आणि तुमचे नाव सांगा, गोत्र सांगा. श्रद्धा आणि भक्तीने ही पूजा करत आहे. माझ्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, ज्ञान, धन आणि सुख प्राप्त व्हावे हे तुम्ही संकल्प करा. नंबर 5. गणेश पूजन कसे करावे तर बघा. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात भगवान गणेशांच्याच पूजेने करावी लागते. त्यामुळे गणेशाला फुले, अक्षता अर्पण करा आणि मंत्र म्हणा. ओम गणगणपतये नमः 11 वेळा पूर्ण जप करा. नंबर 6. गुरु आणि बृहस्पती पूजन. आता मुख्य पूजन हे पूजनाची पद्धत आपण पाहूया. गुरुच्या प्रतिमेला हळद, कुंकू, अक्षदा लावा आणि पिवळी फुले अर्पण करा. त्यानंतर हळदीची गाठ अर्पण करा. नैवेद्य दाखवा आणि मंत्र जप म्हणा. ओम बृहस्पते नमः 108 वेळा जप करणे अतिउत्तम. जर होत नसेल तर कमी करा किंवा देवांना ऋषींना गुरु कांचन सानिध्यम बुद्धिभूत त्रिलोकेशत नमामि बृहस्पतिम हा मंत्र जप करा. नंबर 7. दीप आणि आरती. तर तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप लावा आणि आरती करा. आरती मनापासून करा. आरती करताना मन पूर्णपणे एकाग्र ठेवा. इकडे तिकडे मन भटकू देऊ नका. नंबर 8. नैवेद्य अर्पण. जर गूळ, चणे, केळी किंवा लाडू अर्पण करा. जर तेही नसेल तर साखरही केली तरी चालेल. काही वेळाने तो प्रसाद म्हणून वाटा. आणि नंबर 9. हळदीचा विशेष उपाय आहे.
गुरुपुष्पामृत योगात हळदीचा उपाय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हळदीचा उपाय आपण नक्कीच करून पहा. नंबर 10 जप आणि ध्यान. शांत बसून 10-15 मिनिटे ध्यान करा. गुरुमंत्र किंवा ओमचा जप करा. सकारात्मक विचार ठेवा. नकारात्मक विचारापासून दूर राहा. नंबर 11 दान धर्म करा. गुरुपुष्पामृत योगात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर पिवळे कपडे, हळद, चणे, डाळ किंवा केळी हे दान करा. अत्यंत शुभ मानले जाते. गरजू व्यक्तींना अन्नदान द्या. गरिबांना मदत करा. दान केल्याने पुण्य मिळते आणि जीवनातील अडचणी कमी होतात असे मानले जाते. नंबर 12 महत्त्वाच्या सूचना आहेत पहा मी तुम्हाला सांगतेय. पूजा श्रद्धेने करा. घाई करू नका. स्वच्छता ठेवा आणि शुद्धता पाळा. लोभ किंवा भीतीने उपाय करू नका. नियमित चांगले कर्म करत राहा तरच देव नक्की यश देईल. जर तुम्ही लोकांचे वाईट करत असाल आणि देवदेव करत असाल तर काही फायदा नाही. आध्यात्मिक अर्थ गुरुपुष्पामृत योग हा फक्त ब्रह्मपूजा करण्यासाठी नाही तर अंतर्मन शुद्ध करण्यासाठी आहे. गुरु म्हणजे ज्ञान, हळद म्हणजे शुद्धता. पूजा म्हणजे आत्मशांती आहे. गुरुपुष्पामृत योगाचा पूजाविधी केल्याने मन शांत होते, घरामध्ये लक्ष्मी टिकते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मकता येते. नकारात्मकता विचार दूर होऊन जातात. परंतु लक्षात ठेवा, पूजा ही मार्गदर्शक आहे. यशासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा.